मनातला विठ्ठल म्हणजे माझे आई वडील. माझा इंट्रोवर्ट स्वभाव आहे, तो नक्कीच बऱ्याचदा मारक ठरला आहे माझ्यासाठी. म्हणजे लोक असं अज्युम करतात की हा अप्रोचेबल नाही आहे तेवढा, किंवा हा रूड आहे, हा ॲरोगंट आहे, हा स्वतःला कोण समजतो. पण तसं नाही आहे. पण या गोष्टींचा कुठेतरी त्रास झाला असेल तुला, फॅमिलीला? नाही, आई बाबा त्रास तर होणारच. त्रास इन द सेन्स, त्रास काय कसा झाला, मेंटल. हे जे झालं त्याचा अतिशय आनंद आहे, जे झालं त्याचा अतिशय आनंद आहे. पण ती प्रोसेसमधनं तर जावं लागतं ना, लिगल प्रोसेसमध्ये जावं लागतं. ज्यांनी ते सगळं केलंय ते आता भोगतायत. आता काय, कारण तेच मी सांगितलं ना, कर्मा. पण त्याचबरोबर मी माझ्यातला जो चांगुलपणा आहे किंवा आयुष्याकडे, जगाकडे, समाजाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो नाही बदलून दिला. तुझ्याबद्दल बोलणारे बरेच जण होते, पण तुझं ऐकून घेणारे खूप कमी जण असते. आणि अनिकेत संपला हे ऊन पाऊस पासून मी ऐकतोय. हे मी ऊन पाऊस पासून ऐकतोय. काय हा काय वन टाइम वंडर आहे रे, काय नाही, एक प्रोजेक्ट करेल आणि गायब होईल वगैरे, हे मी ऊन पाऊस पासून ऐकतोय. त्यामुळे मला काही एनिवे फरक पडत नाही खरं तर कोण काय बोलतं ते. सुरू झाला बसण्याचा खेळ हा, मारू गप्पा गमती जमतीच्या. सुरू झाला खेळ गमतीचा खेळ. हॅलो, कसा आहेस? मी एकदम मजेत. काय चाललं नवीन? आता डंका हरिनामाचं नावाची फिल्म आहे ती. 19 जुलैला रिलीज होते सगळीकडे. ट्रेलर अप्रतिम झाला आणि गाणी पण उत्तम झाली. अरे थँक्यू सो मच. कसं वाटलं तुम्ही? सेट कसं वाटतोय आमचं? एकदम मस्त, एकदम बॅकग्राऊंड वगैरे एकदम मस्त आहे. हाय गाईज, मी कपिल देशपांडे. आपला खास कार्यक्रम चला बसूमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. आपले प्रेझेंटर आहेत विश्वरंग प्रोडक्शन आणि गिफ्ट पार्टनर आहेत हेमंत सुगंधी भंडार. सो आज आपल्यासोबत असणारे अनिकेत खूप खूप स्वागत तुझं आमच्या कार्यक्रमात. धन्यवाद. सगळ्यात तुम्हाला सांग, नाव कसं वाटलं चला बसूया? एकदम कॅची नाव आहे. म्हणजे आपलं असं कॅज्युअल एकदम नाव आहे, त्यामुळे इंटरव्ह्यू सुद्धा कॅज्युअलच असणार. अरे एकदम खूप काय असं तात्विक किंवा असं काही नाही. आपण मस्त चहा पित बरं का बसूया. आपल्याकडे चहा पिणं आहे, कॉफी पिणं आहे. बरेच अर्थ निघतात पण आपला अर्थ हा आहे. येस. सो चला बसूया. येस, शुअर. चलो. सो हाय गाईज, आज आपल्यासोबत असणारे अनिकेत खूप खूप स्वागत तुझं पुन्हा एकदा चला बसूयामध्ये. पहिला प्रश्न तिच्या निमित्ताने आपण भेटतोय, डंका हरिनामाचा. तर खूप उत्तम झालाय ट्रेलर. रिस्पॉन्स तुम्हाला सगळ्यांना खूप चांगला, खूप छान. आणि सगळ्यात महत्त्वाचं, वारीचं औचित्य साधून, एकादशीचं औचित्य साधून फिल्म रिलीज होते, कारण चित्रपटाचा विषय पण तोच आहे. तर त्याविषयी ॲक्च्युली चित्रपटाचा विषय तो नाही आहे. चित्रपटामध्ये वारी वगैरे असं काहीच दाखवलं नाही आहे. विठ्ठल हे आपल्या सगळ्या हृदयाच्या जवळचा विषय आहे आणि आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि आपण सगळेच विठ्ठलाला मानतो आणि तो नेहमीच आपल्या पाठीशी आहे. तर समजा की तो विठ्ठल आपल्या आयुष्यात नसेल तर काय होईल. म्हणजे हेच सांगायचं आहे या चित्रपटातनं की आपल्या मनातला विठ्ठल कुठेतरी हरवत चाललाय किंवा हरवलाय. तो आपल्याला शोधून परत आणला पाहिजे. त्याचं रूपक दाखवलंय की त्या गावातल्या मंदिरात विठ्ठलाची मूर्ती असते, ती चोरीला गेली असते. आणि या चित्रपटाचा विषय जो हाताळला आहे तो सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे भारतातले ज्या मूर्ती आहेत, जे अँटिक्स आहेत, ज्या सगळ्या वर्षानुवर्षापासून त्यांना खूप व्हॅल्यू आहे, तर त्याचं चोरी करून, स्मगलिंग करून ब्लॅक मार्केटमध्ये विकलं जातं. ते त्याचे प्रॉपर ऑक्शन्स होतात प्रायव्हेट त्याच्यामध्ये आणि ते विकले जातात. तर दिव्या आगारचा जो गणपती होता तो सुद्धा याच कारणासाठी चोरला होता. मग तो वितळवला, त्याचं सोनं त्या माणसांना पकडलं. पण आता तिथे प्रतिकृती आहे, ओरिजिनल, जी इतक्या वर्षांपासूनची मूर्ती होती, लोकांच्या सेंटिमेंट्स त्याच्याशी अटॅच्ड होत्या, ती तर नाही आता. सो मग माझं जे कॅरेक्टर आहे ते प्रियदर्शन आणि किरण, आम्ही ती मूर्ती शोधायला जातो. माझं वारकऱ्याचं कॅरेक्टर आहे. तो त्या मंदिरात
च्या मुख्य पुजाऱ्याचा मुलगा, जे अविनाश नारकर करतायत. त्या लहानपणापासून त्याच वातावरणात तो वाढला आहे, विठ्ठलाच्या भक्तीत लीन आहे तो. त्यामुळे तो सुद्धा कुठेतरी खूप खचला आहे, दुःखी आहे. आणि तो वर्षानुवर्ष प्रयत्न करतोय की ही मूर्ती मी कशी आणू, काय लीड मिळेल मला, की कशी. तो वर्षानुवर्ष त्याचे प्रयत्न सुरू आहेत. कारण एकेकाळी समृद्ध असणारं ते गाव, प्रगत गाव, आता अवकाळा लागली आहे, त्याला वाताहात झाली आहे संपूर्ण. यूथ व्यसनाधीन झालंय, बेरोजगार आहेत, काही कामं करत नाहीत, भांडणं होतात आपापसात. एकेकाळी जे खूप प्रेमाने राहत होते. त्यामुळे माऊली जे कॅरेक्टर आहे अविनाश नारकरांचं, जे पुजारी आहेत मुख्य, त्यांचं असं म्हणणं आहे की विठ्ठल गेला, आता हे सगळं वाईट गोष्टी घडतच राहणार. विठ्ठल होता तोपर्यंत सगळं व्यवस्थित होतं. तो आपल्यावरती रागवलाय का, काय आहे हे सगळं त्याच्यामुळेच होत आहे. म्हणून तो विडा उचलतो, जना, जे माझं कॅरेक्टर आहे, की एनी हाव मूर्ती आणा, आयुष्यभर मी प्रयत्न करतच राहणार मरेपर्यंत. आणि मग हे तिघे आम्ही कसे जातो मूर्ती शोधायला, आणि मग मूर्ती मिळते नाही मिळत, त्यांचा काय होतं, हा सगळा त्याचा प्रवास जो आहे त्याच्यावरती हा सिनेमा आहे. मग तिथे आम्हाला रसिका आम्हाला जॉईन होते एका महत्त्वाच्या टप्प्यावरती, आणि आम्ही मग सगळे एकत्र मिळून मूर्तीचा शोध घेतो. खऱ्या आयुष्यात तू कितपत आध्यात्मिक, याच्यात तू विठ्ठलाचा भक्त दाखवलायस, खऱ्या आयुष्यात अनिकेत कितपत आध्यात्मिक आहे ना. मी मानतो या सगळ्या गोष्टींना, म्हणजे डेस्टिनीला मी मानतो, देवावरती किंवा युनिव्हर्सवरती जो फेथ आहे त्याला मी मानतो. मी कर्मामध्ये मानतो, चांगल्या गोष्टी करण्यामध्ये मी मानतो की आपण जर चांगल्या गोष्टी केल्या तर आपल्याबरोबर पण चांगल्या गोष्टी होणार. पॉझिटिव्ह निगेटिव्ह मी मानतो, म्हणजे त्यासाठी. आणि हे सगळं लॉकडाऊनमध्ये जास्त खूप माझं वाढलं. ओके. मेडिटेशन, रेग्युलरली मेडिटेशन करणं, किंवा प्रार्थनेत सुद्धा जी ताकद आहे ती सुद्धा मी मानतो. ते जे शब्द आहेत, ते जेव्हा आपण उच्चारण करतो त्या शब्दांचा, तेव्हा त्याचे जे व्हायब्रेशन्स आपण थ्रो करतो युनिव्हर्समध्ये, ते व्यवस्थित फिरून आपल्याकडे येतात. आणि म्हणजे सायंटिफिकली प्रूव्हन पण आहे, म्हणजे US डॉक्टर्सनी याच्यावरती अभ्यास केलाय की विठ्ठलाचं नामस्मरण जेव्हा आपण करतो तेव्हा त्या विठ्ठल या उच्चाराला हार्टसाठी ते खूप चांगलं आहे. विठ्ठल बोलतो की हार्ट त्या प्रेशरने असं सगळीकडे ब्लड चांगल्या प्रकारे पंप करतं ते, म्हणजे. आणि ओम बोललं तर त्याच्याही खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहेत. आणि हेल्थ साठी सुद्धा ते खूप चांगलं आहे, ब्लड प्युरिफिकेशनसाठी, ओव्हरऑल स्किन ग्लोसाठी किंवा काय ह्याच्यासाठी सुद्धा ते चांगलं आहे. खऱ्या आयुष्यात तू कधी वारीचा अनुभव घेतलायस का? कारण आयुष्यात एकदा तरी वारी करावी आणि त्र्यंबकेश्वरची श्रावणातली फेरी करावी असं म्हणतात, कारण हे अनुभव संपन्न करणारी गोष्ट आहे. तर तू कधी खऱ्या आयुष्यात घेतलास का? नाही, अजून तरी दुर्दैवाने मला तो अनुभव मी घेतला नाही आहे, पण या चित्रपटाच्या निमित्ताने नक्कीच तो मला घ्यायला मिळेल असं आहे. कारण आमच्या सगळ्यांचंच टीमचं चाललंय की आपण जायला पाहिजे तिकडे वारीत. काय बात आहे. तुझ्या आयुष्यातला तुझा विठ्ठल कोण खऱ्या आयुष्यातला? माझ्या आयुष्यातला माझा खरा विठ्ठल, आपण विठ्ठलाकडे काही मागतो चांगल्या मनाने, चांगल्या हेतूने, आणि ज्या आपल्याला गरज असते आपण त्याची प्रार्थना करतो, त्याचा धावा करतो, आणि ती आपली इच्छा विठ्ठल नेहमीच पूर्ण करतो. तर मी नक्कीच म्हणेन की माझ्या आयुष्यातला विठ्ठल म्हणजे माझे आई-वडील. हो. अनिकेत, तू चित्रपट, मालिका, नाटक तिघं माध्यमातून प्रेक्षकांसमोर आलाय, पण बऱ्याचदा तुझ्याबद्दल असं म्हटलं जातं की खूप सिलेक्टेड गोष्टी तू करतोस, असं एकदम भरमसाठ असं काही करत नाहीस. पण असं म्हणतात की कुठेतरी तू खूप अलिप्त असतोस, कधी कुठल्या गोतावळ्यात तू अडकत नाहीस, म्हणजे कुठल्या पार्ट्यांना पण तू जास्त नसतोस, कुठल्या ॲक्टिव्हिटीजना जास्त नसतोस. तर हा तुझा स्वभाव कुठेतरी तुझ्यासाठी मारक ठरतो का? की हो, नक्कीच. हा स्वभाव जो माझा इंट्रोवर्ट स्वभाव आहे तो नक्कीच बऱ्याचदा मारक ठरला आहे माझ्यासाठी.
म्हणजे लोक असं अज्युम करतात की हा अप्रोचेबल नाही आहे तेवढा, किंवा हा रूड आहे, हा ॲरोगंट आहे, हा स्वतःला कोण समजतो. पण तसं नाही आहे. मी शाय आहे, मी इंट्रोवर्ट आहे. म्हणजे पहिल्याच भेटीत मी खूप मोकळेपणाने बोलत नाही. म्हणजे मला मैत्री करायला वेळ लागतो. कुठल्याही गोष्टीचा डिसिजन घ्यायला सुद्धा वेळ लागतो. पण मी एकदा मैत्री केली की समोरची व्यक्ती माझ्याशी कशी वागली तरी सुद्धा मी त्याला मित्र मानलाय ना. त्यामुळे माझ्यासाठी तो माझा मित्रच आहे. त्यामुळे आणि मी ती शेवटपर्यंत टिकवतो मैत्री. पण ह्या स्वभावामुळे या रेसमध्ये कुठेतरी तू मागे पडल्यासारखं वाटतं का? कारण तू मध्यंतरी बॉलिवूडची पण एक फिल्म केली होतीस. असं वाटलं होतं की पुढे जाऊन तुझं नाणं एकदम जोरदार वाजेल. पण मग ह्या सगळ्या गोष्टींमुळे असं वाटतं का, जर तू मागे वळून बघितलं फिल्मच अशी होती ना ती अशी झाली. सुरुवातीला कसं डिरेक्टर्स वगैरे सांगतात खूप काही काही, किंवा प्रोड्युसर आपण असे हे बजेट आहे, हे करणार आहे, ते करणार आहे, ते करणार आहे. एकदा सुरू झाले ना की मग ते रंग दाखवायला लागतात. मग ते कळायला लागतं की अरे याच्यामध्ये काही ठेवलेलं नाही आहे. मग आपण फिल्म घेतली आहे, कमिटमेंट तर आहे, सो ती आपल्याला कम्प्लीट करावी लागते. सो असं आहे गोष्टी. पण मागे पडलोय असं मला नाही वाटत. कारण मी रेसमध्ये स्वतःला कधी असं मी त्याचा विचारच नाही करत की ही रेस आहे किंवा काय आहे. फ्रँकली स्पीकिंग बोलण्यासाठी नाही आहे. मी कधी मानलं नाही. मी माझं काम करतो. मला पिक्चर्स मिळतात, मला नाटकं मिळतात, सिरियल्सचे ऑफर्स येतात. मी माझं काम चालू आहे माझं. त्यामुळे आणि मी कोणाशी कम्पीट नाही करत आहे, मी स्वतःशीच कम्पीट करतोय. कारण इट वॉज माय डिसिजन टू बिकम अन ॲक्टर. आणि मला ॲक्टर म्हणून स्वतःला मी किती एक्सप्लोअर करू शकेन ह्याच्याकडे माझा कल जास्त असतो. आणि मी जास्तीत जास्त वेगवेगळे रोल किती करू शकेन याच्याकडे माझा कल जास्त असतो. त्यामुळे मी ह्या सगळ्या आणि माझा फोकस ह्याच्यावरती असणार. त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टींबद्दल मी फार विचारच नाही करत की माझ्या मागे लोक काय बोलतात, किंवा त्याचं मत माझ्याबद्दल असं असं आहे. ठीक आहे बाबा, तुझं त्याचा कॉल आहे तो. आता मी काय करू शकतो. आपल्या इंडस्ट्रीत अशा गोष्टी खूप घडतात. म्हणजे जेवढे तुमचे मित्र नसतील तेवढे तुमचे हितशत्रू. बॅकस्टॅबिंग तर चालतंच ना. आणि म्हणजे बॅड माउथिंग चालतं. अरे नाही तो मला कित्येक डिरेक्टर्सनी सांगितलंय, अरे तू तर एकदम चिल आहेस आणि एकदम प्रोफेशनल आहेस आणि व्यवस्थित काम करतोयस तू, आणि मला तुझ्यावर काम करायला परत आवडेल. पण मी जेव्हा विचारलं होतं कुणाला तरी XYZ वगैरे किंवा काय, तर तो बोला होता अरे नाही त्याचे खूप टँट्रम्स असतात, तो प्रोफेशनल नाही आहे, त्याला तू नको घेऊस, असं असं वगैरे वगैरे वगैरे. पण जे हलक्या कानाचे असतात ते विश्वास ठेवतात. त्या डिरेक्टर्सनी मला घेतलं ना पण त्याच्या फिल्ममध्ये, आणि रिपीट सुद्धा केलं. म्हणजे तुमचं नाणं जर चोख वाजणार असेल तर काही फरक पडत नाही. फोकस आपल्या कामावरती ठेवायचा, बाकीच्या गोष्टी होतात. पण तुला कधी असा अनुभव पर्सनली आला का की अरे ही जी व्यक्ती आपल्या खूप जवळची तिनेच आपल्या बाबतीत बऱ्याच गोष्टी, आणि असं होतं की पण मी तसं तेवढा इन्व्हॉल्वच होत नाही ना. मी तेवढी रिलेशनशिप वर्क प्लेसवरती तेवढी डेव्हलपच नाही करत. आणि जी मैत्री रिलेशन काही ऑर्गॅनिकली डेव्हलप झाली ती गोष्ट वेगळी, ती मग ती टिकते. फोर्स्ड करून काही टिकत नाही. ह्याच्याकडनं मला काही फायदा होईल म्हणून जर मी मैत्री करणार असेल तर त्याला काहीच अर्थ नाही आहे, आणि तो माझा स्वभावच नाही आहे मुळात. पण तुझी आणि श्रेयसची मैत्री खूपच वेगळी दिसते. कारण श्रेयसच्या ऑलमोस्ट प्रत्येक सिनेमात तू असतोस. आणि श्रेयस म्हटलं म्हणजे यारो का यार. हो, प्रश्नच नाही. इज अ जेम ऑफ अ पर्सन. खूप गोड माणूस आहे श्रेयस, आणि त्याच्याबरोबर काम करायला खूप मजा येते. तो इथनं मनानं ना एकदम लहान मुलगा आहे तो. छोट्या छोट्या गोष्टींवरती खुश होणार. त्याला आम्ही जी धमाल मस्ती करतो ती आवडते. पीजेस त्याला आवडतात. म्हणजे प्रियदर्शन काही बोलला किंवा काय बोलला, पीजे जोक काहीतरी क्रॅक केला तर तो हे घे ना आता घे ना. अरे मी बोललो अरे असं नसतं, ऑन स्क्रीन वेगळं असतं आणि ऑफ स्क्रीन वेगळं असतं. हा पर्सनल आपल्यातला आहे ना. ऑडियन्स कशाला रिलेट करेल त्या जोकला, दादा ओबी आहे वगैरे करून त्याचं मग असं असतं. पण तो सुपर एक्सायटेड असतो. आणि मला त्याच्यातला एक चांगला गुण आवडतो म्हणजे त्याची चिकाटी. त्यांनी जर एकदा एक गोष्ट मनात ठरवली तर तो ती करूनच राहणार. मग त्यासाठी काहीही करायला लागतो. म्हणजे त्याची एवढं मोठं प्रोडक्शन हाऊस आहे, एवढं मोठा स्टुडिओ आहे त्याचा,
तो जन्माला आला विथ अ सिल्वर स्पून इन हिज माउथ. त्याला खरं तर स्ट्रगल वगैरे करायची काही गरजच नाही. तरी सुद्धा तो त्याचं जर काही एखादं त्याचा पिक्चर असेल किंवा काय असेल, तो विकण्यासाठी किंवा काय करण्यासाठी तो तासन तास जाऊन ऑफिसमध्ये बसला आहे आणि तो असं करू शकतो. म्हणजे हे त्याच्या फिल्मवरचं प्रेम आहे आणि त्याची चिकाटी, परसिव्हिअरन्स खूप आहे त्याच्यामध्ये. नाहीतर त्याला काही गरज नाही ना, तो एका माणसाला पाठवेल, फोनवरती बोलेल किंवा काय, पण तो ऑफिसमध्ये जाऊन बसणार आणि हे करणार, मनोवैज्ञानिक दबाव. सो हे श्रेयस आहे आणि आम्ही खूप मजा करतो आणि त्याचं प्रोडक्शन खूप चांगलं असतं. म्हणजे ॲक्टर्सची खूप काळजी घेतात ते. इथे ॲक्टर्सची खूप काळजी घेतली जात नाही. म्हणजे हे दुर्दैव आहे. खरं तर प्रोड्युसरला वगैरे कळायला पाहिजे की ॲक्टर्सच्या मार्फत तुझी फिल्म दिसणार आहे. ॲक्टर्सच्या त्यांना पॅम्पर करणं, त्यांची सोय बघणं हे पहिलं काम असलं पाहिजे. कुठेतरी याला शिस्त कारणीभूत नाही का? कारण जर आपण तेलुगू तमिळ इंडस्ट्री बघितली, हिंदी बघितलं, तर जिथे ज्या काट्यानुसार काम चालतं, ज्या शिस्तीने काम चालतं, ते कुठेतरी आपण इकडे मिस करतो. म्हणजे 100रातल्या फक्त 10% पिक्चरच की जे एकदम काट्यावर चालून शिस्तीने चालतात, पण 90% मध्ये सगळा सावळा गोंधळ असतो. ॲक्टरला गृहीत धरलं जातं. हो हो हो, खूपच. तुला कधी असा अनुभव पर्सनली आला? हा, म्हणजे मला पर्सनली तसा अनुभव आला आहे, असं काही नाही. पण मला म्हणायचं आहे की कसं ना, गृहीत धरलं जातं इन द सेन्स अजूनही असे फोन येतात की मराठी पिक्चर आहे वगैरे, भेटायचं आहे वगैरे, पण आपल्याला पुढच्या महिन्यात तुमच्या तारखा काय आहेत वगैरे. बोला, अरे पुढच्या महिन्यात तारखा काय आहेत? एक 3 महिने आधी तरी विचारायला पाहिजे. स्टोरी सांगायला पाहिजे, काय कॅरेक्टर आहे, काय सांगायला पाहिजे, काय आहे, हे सगळं तर सांगायला पाहिजे. म्हणजे कलाकाराला गृहीत धरणं सोडलं पाहिजे. हो हो, आणि त्यांची गैरसोय होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. अनिकेत, तुझं नाटक सध्या रंगभूमीवर प्रचंड गाजतंय. म्हणजे जो अनिकेत मोठ्या पडद्यावर सगळ्यांना हवासा होता, रंगभूमीवरचं पण तुझं नाटक प्रचंड गाजतंय. कशी ती भूमिका तुझ्याकडे आली आणि काय रिस्पॉन्स सध्या तुझ्यापर्यंतच्या प्रतिक्रिया आहेत प्रेक्षकांच्या? कारण नाटकाचा विषय खूप वेगळा आहे. हो, अनेक दिग्गज कलाकार त्याच्यामध्ये आहेत. तर मला ते तुझ्याकडनं जास्त ऐकून घ्यायला आवडेल. कोण म्हणतं टक्का दिल्याबद्दल? परफेक्ट मर्डर. अ परफेक्ट मर्डर विजय केंगरे सरांनी मला विचारलं होतं. म्हणजे मी ओरिजिनल कास्ट होती, मी पुष्कर श्रोत्री असे होतो. पण त्यावेळेस माझ्या फिल्मचं शूट चालू होतं, ज्यांना जेव्हा ते नाटक करायचं होतं. सो मी त्याचा भाग होऊ शकलो नाही. मग सतीश राजवाडे इन्स्पेक्टरची भूमिकेमध्ये आला तो. मग त्यालाही स्टार प्रवाहाचं काम सुरू झालं त्याचं. त्यालाही तिकडनं ऑफर आली आणि त्यांनी ती ॲक्सेप्ट केली. सो असं झालं की मग आता काय करायचं प्रयोग, कारण त्याला सॅटर्डे संडेज होतात, पण करायचं काय दुसरं काय करायचं असेल किंवा काय, कारण तो मंडे टू फ्रायडे किंवा सॅटर्डे तर तो बिझी असणार टोटली, तो तर करूच शकत नाही. सो मग त्यांचं असं म्हणणं ठरलं की आधी अनिकेतला विचारलं होतं, तर त्यालाच विचारा ना, आता तो फ्री झाला असेल. मग असं मला विचारलं नाटक, आणि मी ते केलं. म्हणजे मला ते करायचंच होतं बेसिकली. सो अशी ती रोल मिळण्याची प्रोसेस अशी होती. आणि रिस्पॉन्स, कारण आय थिंक खूप कमी असं होतं की एकच रोल 2 कलाकार आलडूल पाडूल करतात. म्हणजे कधी सतीश सर तो रोल करतात, कधी तू तो रोल करतो. नाही, मी एकच रोल करतो. आता पुष्कर श्रोत्री 2 रोल करतो अवेलेबिलिटी प्रमाणे, आणि सतीश इन्स्पेक्टरच करायचा. ओके. म्हणजे कॉम्बिनेशन, मी आणि सतीश फ्री असेल, पुष्करला काही काम असेल तर मी सतीश करणार. ओके. सतीशला काही म्हणजे तिघं तुम्ही अल्टरनेट. म्हणजे मला काही काम असेल तर पुष्कर नवरा करणार आणि सतीश इन्स्पेक्टर करणार. सतीशला काही काम आलं तर मी नवरा करणार आणि पुष्कर इन्स्पेक्टर करणार. असं म्हणजे नाटक थांबलं नाही पाहिजे. निर्माता एवढ्या मेहनतीने, एवढे त्याचे पैसे ओतून नाटक उभं करतो आणि ते जर झालेच नाहीत त्याचे प्रयोग, तर त्याला काही अर्थच नाही ना. आणि आपल्या नाटकाचं कसं आहे, न्यूजपेपरच्या ॲड्समध्ये किंवा काय, त्याची व्हिजिबिलिटी सतत दिसली पाहिजे. नाटक सतत दिसलं पाहिजे की या नाटक चालू आहे, तर ते ग्रो होणार ना. जास्तीत जास्त लोक आले तुमचं नाटक बघायला तर ते माउथ पब्लिसिटी होणार आणि मग ते ग्रो होणार. आणि बेसिकली मराठीमध्ये सगळं जे काय चालतं ते ॲक्च्युली
खरं तर ही दुःखद गोष्ट आहे. सगळं जे चालतं ते माउथ पब्लिसिटी आणि रिव्ह्यूज वरतीच चालतं. पण तुमचं नाणं जर का खणखणीत असेल तर मग कितीही तुमचं हा म्हणजे ते अजूनही आहे की अरे तू बघितलं काय, हा बघितलं, मस्त आहे मस्त आहे, हा मी जातो बघायला. मला खरं जायचं होतं बघायला, पण मी विचार करत होतो काय करायचं वगैरे. बरं, तुला जायचं होतं तर जायचं ना, दुसऱ्यांचं काय आहे. हा, तुला काहीतरी बघू त्याच्यामध्ये वाटलं ना की बघावंसं, तर कशाला वाट बघायचं की रिव्ह्यूज आल्यावरती बघू किंवा काय करू असं. तर हे अजूनही आहे त्याच्यामध्ये. म्हणजे बाकीच्या भाषेमध्ये कसं ते जातात बघायला, म्हणजे वाईट पिक्चर असला तरी त्यांना जर वाटलं काही त्याच्यामध्ये, नंतर ते बोलतात की अरे नाही यार काय बोर झालं किंवा काय. आता सुद्धा जो एक खूप मेगा पिक्चर चालू आहे तो सुद्धा बघून लोकांना तसं ते डिसअपॉइंटच होत, तरी ते जात आहेत ना. शेवटी ते ऑडियन्सच्या हातात असतं, आपण थांबवू शकत नाही. हा, हे चेंज झालं पाहिजे मराठीमध्ये. छोटा पडदा सध्या मोठ्या पडद्याच्या बरोबरीने काम करतोय, ग्रँजरनेस वाढलंय. हो. आणि दुसरं, कोविड नंतर OTTचं प्रमाण पण खूप वाढलंय. हो. तर मला तुला विचारायचं आहे की भविष्यात म्हणजे कुठली वेब सिरीज किंवा परत छोट्या पडद्यावर तुला परतायला आवडेल का? आवडेल, मला नक्कीच आवडेल. कारण आत्ता कसं झालंय की डेली सोप्समध्ये वगैरे ते मला ॲडजस्ट करून घेतात, म्हणजे मला काहीतरी से आहे की आहे, त्यामुळे मला आत्ता या क्षणी करायला काहीच हरकत नाही आहे. म्हणजे आत्ता मी करणारही होतो एक डेली सोप, पण काही कारणास्तव तो नाही गेला मी. म्हणजे त्यांच्याकडनं झालं की आत्ता तू नको करूस, म्हणजे चॅनलकडनं आलं की आत्ता तू नको करूस, आपण वेगळं काहीतरी करूया, प्राईम टाईमची सिरियल करूया असं. आणि त्यावेळेस त्याची आधी ओपन जेव्हा होणार होती तेव्हा ती IPL मध्ये सिरियल हे झाली, ऑन एअर त्याचं टेलिकास्ट सुरू झालं. त्यामुळे मग ते सगळंच गडबड होते. त्यामुळे मला त्यांनी चॅनलवाल्यांनी सांगितलं की तू थांब, नाहीतर ती झाली असती, ती केली असती मी सिरियल. आय एम ओपन, मी सगळ्या गोष्टीसाठी ओपन आहे. मी शॉर्ट फिल्मसाठी पण ओपन आहे, मी कुणाबरोबर काही रील्स करायला पण ओपन आहे, कुणाला काही माझ्याबरोबर करायचं असेल तर डेली सोप वगैरे सगळंच. आणि नाटक आणि फिल्म्सचं चालूच आहे. म्हणजे एका कलाकाराने कुठल्याही गोष्टीला नाही म्हणून जे असेल एक्झॅक्टली, स्वतःला एक्सप्लोर करत राहायला पाहिजे. डेली सोप, मी डेली सोपपासून लांब याच कारणासाठी राहिलो ना की एकतर मला फिल्म करायची होती आणि नाटकं माझी चालू होती, आणि जो वेळ द्यावा लागतो ना तो मी नाही देऊ शकत. म्हणजे आता मी तुला सांगितलं 15 दिवस पुढच्या महिन्यात शूटिंग आहे पिक्चरचं, असे वगैरे जर फोन आले, पण जर ती फिल्म चांगली असेल तर काय, कारण मी डेली सोपमध्ये काम करणार, माझे 20-25 दिवस ते लोक मागणार. मी पिक्चरमध्ये काम करतो तिथे माझे 30-35 दिवस मागतात, कारण ते लीडच असतं. त्यामुळे तेवढे 80% पिक्चरमध्ये तरी मी असतो. सो वेळ काढणं खूप कठीण आहे, आणि मला माझ्यामुळे इतरांना इनकन्व्हिनियन्स मला नको आहे. मग ते सगळे कलाकार माझ्यासाठी नाईट शिफ्ट करतायत, मी जर दिवसा हे करत असून माझ्यासाठी नाईट शिफ्ट लावतायत, मग ते रात्री काम करतायत वगैरे, हे सगळं मला नको आहे. म्हणून मीच जसं तू म्हणालास की अलिप्त राहतो, तसंच मी जाणून बुजूनच जरा अलिप्त राहिलो आहे. तुला कोणी कॉम्प्लिमेंट दिली का? तुझा आवाज तुझी खूप मोठी देणगी आहे. तुला कधी कोणी असं कॉम्प्लिमेंट? नेहमीच, प्रत्येक वेळी, माझ्या प्रत्येक नाटकाच्या प्रयोगानंतर एकतरी प्रेक्षक हे सांगतोस. हो, तू कारण मग तुला कधी असं रियालिटी शोज कडनं किंवा अशी कधी ऑफर नाही आली का की समजा तुझ्या आवाजाचा वापर करून त्यांना काही गोष्टी करता येणार असतील, किंवा तुला काही पर्सनली असं वाटत नाही का की तू वेगळं काहीतरी याच्यात करू शकतोस? रियालिटी शो इन द सेन्स म्हणजे फॉर एक्झाम्पल बिग बॉस. हां, ते बिग बॉस वगैरेचं तर ऑफर्स आल्या होत्या, 2दा आल्या होत्या मला. नाकारलं. बिग बॉस शक्यच आहे. अनिकेत, तू जर का समजा आता भविष्यात OTTचा जो चेहरा सगळा बदलत चालला आहे, OTTमुळे कुठेतरी मराठी सिनेमांना पण फटका बसल्याच बरोबर. म्हणजे समजा वर्षाला तुम्ही 300 सिनेमे करत असाल फॉर एक्झाम्पल, तर त्यातले 3-4% सिनेमे चालतात. तर तू इतक्या वर्षापासून इंडस्ट्रीत आहेत, तर कुठेतरी OTT हे मराठीच नाही तर सगळ्या इंडस्ट्रीसाठी, सिनेमांसाठी मारक आहे. कारण सिनेमा थिएटरला जाऊन बघितला पाहिजे, जसं डंका.
डंका ज्या पद्धतीने बनवला आहे तो थिएटरला बघण्यात मजा ना की OTT-वर येईपर्यंत वाट बघण्यात exactly. मजा आहे. आणि दुसरं गोष्ट एक अशी पण घडते की जसं तेलुगू मल्याळम सिनेमांना OTT प्लॅटफॉर्म मिळतो तसं मराठी सिनेमांना मिळत नाही. फक्त एक OTT प्लॅटफॉर्म घेतो पण ते पण पर पे व्ह्यूवर घेतो. तर यात पण काही बदल होणं गरजेचं आहे, तुला काय वाटतं? हा म्हणजे पण ते कसं बदलू शकणार ना, कारण सगळे को एक्झिस्ट करणारच आता. त्यासाठी काय करायला पाहिजे की आपलं प्रोडक्ट आपण चांगलं केलं पाहिजे, आपला चित्रपट चांगला केला पाहिजे. चांगले चित्रपट चालतात ना, हो, चांगले चित्रपट पण त्यांनी सुद्धा त्यांना OTT-वरती घेताना पण पर पे व्ह्यूनच घेतात. जसं इतर सिनेमांना डायरेक्ट हां ते घेतात तसं आपल्या हो. कुठेतरी आपण त्यात मागे मध्यंतरी सुजयने पण हा विषय मांडला होता. तर तू कसं बघतो त्या सगळ्या गोष्टींकडे? नाही, एक म्हणजे हे तरी नक्कीच असलं नाही पाहिजे. एक काहीतरी चांगली डील ज्याच्यामध्ये बेसिकली प्रोड्युसर सेफ होईल असं तरी काहीतरी झालं पाहिजे. तू सोशल मीडियापासून पण खूप लांब राहतो असं म्हणतात, तू जास्त ऍक्टिव्ह नसतो. सध्या आपण जर का जेनझी बघितलं तर छोटे छोटे व्हिडिओज टाकणं, फोटोज टाकणं, हे करणं, पण त्यात अनिकेत खूप मागे असतो, असं का? नाही ॲक्च्युली कसं ना, मी कारण सध्या असा ट्रेंड आलाय की ज्याचे व्ह्यूज जास्त, हो ज्याचे फॉलोअर्स जास्त, त्यांना म्हणजे आता तर इन्फ्लुएन्सर, डिजिटल क्रिएटर, त्यांचे का आता व्ह्यूज आणि हे जास्त म्हणून त्यांना कास्ट केलं जातं. कास्ट केलं जातं. आणि बऱ्याचदा असं होतं की सेलिब्रिटीपेक्षा त्यांची जास्त पॉप्युलरिटी असते की अरे. तर तू याच्यात का थोडासा असा मला वाटतं का तू याच्यात अजून थोडं सक्रिय व्हायला अजून हे होईल? मला अजून मला माझी नाही आहे त्याला, पण अजून मला ते आतनं मोटिवेशन येत नाही आहे की सकाळी उठा, कंटेंट काहीतरी विचार करा आणि मग ते शूट करा किंवा काय. त्यापेक्षा मी माझ्या फिल्मचा जास्त विचार करीन किंवा नाटकाचा जास्त विचार करीन. त्या माध्यमातून मी पॉप्युलर होण्याचा जास्त प्रयत्न करेन. म्हणजे आजकाल तर कलाकारांना फोन करून विचारतात की अरे, म्हणजे मध्यंतरी दोन कलाकारांना याच्यामुळे रिजेक्ट झाले की त्यांचे इन्स्टावरती फॉलोअर्स नव्हते, त्यामुळे त्यांच्यातून पिक्चर गेला. तर हे कितपत योग्य? म्हणजे सध्या एक मोठ्या काही डिरेक्टरच्या फळीने याच्यावरती बोलले पण होते की क्रिएटर्स आणि ॲक्टर खूप फरक आहे, खूप फरक आहे. त्याचं 30 सेकंदाचं आहे. 3 तास आले की त्यांना 3 तास सस्टेन करणं कसं झेपणार आहे त्यांना, ती वेगळंच आहे ते. पण हा ट्रेंड कुठेतरी हिंदीमुळे मराठीत रुजला असं वाटतं. हिंदी फिल्म्सने काही इन्फ्लुएन्सरना फिल्म्समध्ये चांगले चांगले रोल हे केले तिकडे, त्यामुळे तो ट्रेंड कुठेतरी मराठीत सेट होतो असं वाटतं का? पण ते एखाद दुसरं म्हणजे लीड कॅरेक्टर नाही त्यांना देणार. लीड कॅरेक्टर्सची वेगळी कॅटेगरी आहे. त्यांना लीड कुठल्याच इन्फ्लुएन्सरला किंवा कंटेंट क्रिएटरला केलेलं नाही आहे. त्यामुळे आय डोंट थिंक सो की ते चेंज होईल. ती जी फळी आहे ऍक्टर्सची, तिला धक्का नाही बसणार. जे सपोर्टिंग मधले आहेत किंवा जे कॉमेडियन्स आहेत, कॉमेडी रोल्स करतात किंवा काय, त्यांना कदाचित फटका बसू शकतो. शेवटचा प्रश्न, तुझ्या आयुष्यात मध्यंतरी प्रचंड वादळ आलं होतं, असं म्हटलं गेलं होतं की अनिकेत संपला, अनिकेत कधी परत भरारी घेऊ शकणार नाही. तुझ्या मागे खूप काही बोललं गेलं, खूप जणांनी कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात अशी काही माणसं असतील की ज्यांनी तुला खंबीरपणे साथ दिली आणि ज्यांच्यामुळे तू फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेऊन पुन्हाच उभा राहिलायस. तर तो तुझ्या आयुष्यातला काळ तू कसा फेस केला? कारण तुझ्याबद्दल बोलणारे बरेच जण होते, पण तुझं ऐकून घेणारे खूप कमी जण असते. कारण मला बोलायचंच नव्हतं ना त्याबद्दल. मला फॅक्ट्स काय आहेत ते मला माहिती आहे. आणि मी हे सोसायटीचा एक नॉर्म आहे की हे काहीतरी झालं तर सो अँड सो हा दुःखी होणार, हे होणार, ते होणार, ते होणार. पण मी दुःखीच नव्हतो आणि मी फाईट करत होतो. आणि जर तुम्ही सत्यासाठी आणि जे योग्य आहे त्याच्यासाठी, जर जस्टिससाठी जर तुम्ही फाईट करत असाल तर तुम्ही माणूस म्हणून अजून उलट ग्रो होणार. आणि त्याचे रिझल्ट तुम्ही जर फेथ ठेवलाय युनिव्हर्सवरती, साईबाबांवरती वगैरे, आणि त्या गोष्टी घडतायत सगळ्या, तर अजून ते फेथ स्ट्रॉंग होतो, तो माणूस अजून स्ट्रॉंग होतो काय त्यापेक्षा. आणि अनिकेत संपला हे ऊन पाऊस पासून मी ऐकतोय. हे मी ऊन पाऊस पासून ऐकतोय.
काय हा काय वन टाइम वंडर आहे रे, काय नाही, एक प्रोजेक्ट करेल आणि काय होईल वगैरे, हे मी ऊन पाऊसपासून ऐकतो. त्यामुळे मला काही एनिवे फरक पडत नाही खरं तर कोण काय बोलतं ते. आणि आत्ता तर अजूनच नाही पडत काही फरक. आणि या अशा काही गोष्टी घटना घडतात आयुष्यामध्ये ना, ते आपण काय आहोत, आपण खरं आपली व्हॅल्यू काय आहे, आपण किती स्ट्रॉंग आहोत खरं तर, हे आपल्याला कळून देतं. ते त्यात तो माणूस, तो जो आतला दडलेला माणूस आहे तो बाहेर काढतो. जी आपली खरी पर्सनॅलिटी आहे, स्ट्रॉंग कॉन्फिडन्स, बाहेर पडतं. आणि म्हणजे किती लोकांना सामावून घेण्यामध्ये मी बरेच फटके खाल्लेले आहेत. म्हणजे आपल्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा किंवा काय, म्हणजे मला स्वभाव आहे की अरे तो माझ्यामुळे हर्ट नाही झाला पाहिजे किंवा काही झालं नाही पाहिजे, नाही म्हणायला यायला पाहिजे. योग्य ती गोष्टी मला जर इथून वाटत नसेल तर ती करायची नाही. जर 100% शुअर कुठल्याही गोष्टीबद्दल असेल तर तीच करायची. या सगळ्या गोष्टी मला खूपच एक्सप्लोर झालो आणि माणूस म्हणून मी जास्त खूप इव्हॉल्व्ह झालो आणि ग्रो झालो. आणि कणखरपणा आला. पण त्याचबरोबर मी माझ्यातला जो चांगुलपणा आहे किंवा आयुष्याकडे, जगाकडे, समाजाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो नाही बदलून दिला, तो मी नाही हलू दिला. म्हणजे ह्या जगामध्ये अजून चांगुलपणा आहे, काही वाईट माणसं तर असतील, त्याच्यामुळे मी माझ्यावरती ते वाईटपणा त्यांनी केला आहे म्हणून इतर लोकांना मी जज नाही करू शकत. बरोबर. सेम तागडीत ठेवू नाही शकत त्यांना मी, की अख्खी दुनिया अशीच आहे असं नाही करू शकत. आता ते झालं, आता ज्यांनी ते सगळं केलंय ते आता भोगतायत. आता काय, कारण तेच मी सांगितलं ना, कर्म आहे. पण या गोष्टींचा कुठेतरी त्रास झाला असेल तुला, फॅमिलीला? नाही, आई बाबा, त्रास तर होणारच. त्रास इन द सेन्स, त्रास काय कसा झाला, मेंटल. हे जे झालं त्याचा अतिशय आनंद आहे, पण ती प्रोसेसमधनं तर जावं लागतं ना, लिगल प्रोसेसमध्ये जावं लागतं. पण एक छान लॉयरच्या रूपात मला मित्र सापडला, ज्याने तो बोलला की आपण सत्यासाठी, तुला लढायचं आहे ना, तुला करायचं आहे ना, लढूया ना. आणि हायकोर्टानेच मॅटर फिनिश करून टाकला ना. काय आता. आणि तेच सांगतो, हे जी म्हण जे कोणी काढली आहे ना की शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये, हा खूप वीक माणूस असणार आहे कोणतरी आणि फट्टू असणार आहे कोणतरी. तो जायचं, मी आताच सगळ्यांना सांगतो, बिंदास जायचं, काहीही होत नाही. जस्टिस आहे आणि आपली न्याय व्यवस्था खूप चांगली आहे आणि त्याच्यावरती विश्वास ठेवायचा. थँक्यू अनिकेत, थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट डंकासाठी. थँक्यू सो मच. एक छोटीशी भेट आहे आमच्याकडनं. गिफ्ट पार्टनर आहेत हेमंत सुगंधी भंडार, त्यांच्याकडनं एक छान छोटीशी भेट तुला उघडून बघू शकतोस. बाहेर बॉक्स मधून सुगंध येतो म्हणून त्याचं हेमंत सुगंधी भंडार. वाव, मी वॉलेट घेण्याचा विचार करतच होतो नवीन. आउटस्टँडिंग, थँक्यू सो मच. काय आणि व्हरायटी काय? हो, सगळंच आहे, परफ्यूम पासून सगळं आहे. हो ना, आउटस्टँडिंग. आणि ही छोटीशी भेट आमच्याकडनं. सुरू झाला बसण्याचा खेळ हा, मारो गप्पा गमती जमतीच्या, सुरू झाला खेळ गमतीचा खेळ. तू आलास, भरून बोललास. वेल, आजच्या आपल्या भागात मी कपिल देशपांडे इथेच थांबतोय. आपले गिफ्ट पार्टनर आहेत हेमंत सुगंधी भंडार आणि आपले प्रेझेंटर आहेत विश्वरंग प्रोडक्शन. अनिकेत खूप महत्त्वाच्या विषयांवर बोललास, डंकाबद्दल देखील भरभरून बोललास. तो अनिकेत, तुला आणि तुझ्या संपूर्ण टीमला डंकासाठी भरभरून शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू सो मच.